दरम्यान या सगळ्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया देखील समोर येते। जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। भ्याड हल्ल्याला भारत घाबरणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत। हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे। पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही। अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो। देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे। मोदीजींनी स्वतः गृहमंत्री या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांना काश्मीरमध्ये पाठवलंय आणि ते काश्मीरमध्ये आता पोहोचतील। आणि मला विश्वास आहे की ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपले सैनिक घेतील। आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि याला करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाहीत।